वणी तालुक्यातील बेलोरा फाटा घुग्गुस येथील 5 किलोमीटर अंतरावर प्रसिद्ध हनुमान देवस्थानाजवळ एका पट्टेदार वाघाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली। सदर वाघ मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। आज शनिवारी सकाळी वाघ मृतावस्थेत आढळला। सदर वाघाचा मृत्यू कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्ट झाले नाही। या वाघाचे वय 3 ते 4 वर्ष असल्याचे सांगण्यात येत आहे। वणी क्षेत्रात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती कोळसा खाणीतील कामगारांनी आज सकाळी वन कर्मचाऱ्यांना दिली। माहिती मिळताच वणी वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच शिरपूर ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठले। वाघ ठार झालेल्या स्थळाची पाहणी करून पंचनामा केला। वाघाचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबत तर्कवितर्क लावले जात आहेत। पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक वाघाचे शवविच्छेदन करत आहेत। हा अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण कळेल। या घटनेची माहिती सर्वत्र पसरताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती। आज ज्या परिसरात वाघ मृतावस्थेत आढळला त्याच परिसरात 4 वर्षांपूर्वीही तरुण वाघ नदीत मृतावस्थेत आढळला होता। तेव्हा वीज प्रवाहाच्या धक्क्याने त्या वाघाचा मृत्यू झाला होता। त्याच पद्धतीने आज वाघ मृतावस्थेत आढळलाय। वाघाचा मृतदेह आढळून आल्याने वणी वन विभागात वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत। वन्यजीव प्रेमींमध्येही या घटनेमुळे चिंता व्यक्त होत आहे।